महाराष्ट्रात प्रचंड बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने सरकारला दिलं। जे आश्वासन आम्ही जनतेला दिले आहे ते सर्व आश्वासनाची टप्प्याटप्प्याने पूर्तता करणे, सामान्य जनतेची अपेक्षा पूर्ण करणे आणि ज्या पद्धतीच्या कामांनी मागील 2.5 वर्षात लोकांची मनं आम्ही जिंकली, तशाच पद्धतीचे लोकहिताचे कामं करून पुन्हा जनतेच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचं काम आम्ही अर्थसंकल्पातून निश्चितपणे करणार आहोत। नुकतीच आम्ही या संदर्भामध्ये बैठक घेतली। संपूर्णपणे वन विभागाचे अधिकारी, महसूल मंत्री आणि वन मंत्री हे आणि आम्ही तिघेही सर्व या विषयावर सुमारे 5 तास चर्चा केली। कालही रात्री माझी माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांशी चर्चा झाली। या क्षेत्रातील काही तज्ञ लोकांशी आम्ही या प्रश्नाचा तोडगा कसा काढावा या संदर्भात चर्चा झाली आणि पुढील काही दिवसात अशा पद्धतीचे हल्ल्यामुळे जे जनतेचा सामान्य जनतेचा मृत्यू होतो त्यावर अधिक प्रभावी उपाययोजना कशी करता येईल त्यासाठी एक नवीन धोरण आम्ही या संदर्भात करत आहोत। पुढील 8 दिवसामध्ये या संदर्भामध्ये धोरण तयार करून मी सरकारला देणार आहे। मी वन क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता आहे आणि वन क्षेत्रात राहणाऱ्या जनतेचे प्रश्न मला अतिशय गांभीर्याने मला अनुभवलाही आलेले आहे, मी पाहिलेले आहे आणि मी ते सर्व फेस करत आहोत। त्यामुळे यावर सर्वांशी चर्चा सल्लासंमत करून एक नवीन धोरण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। ज्या पद्धतीने डोंगरी भागासाठी डोंगरी विकास निधी दिलं, ज्या पद्धतीने खानबादी क्षेत्रासाठी खनिज प्रतिष्ठानचा निधी दिलं, त्यामुळे वन विभागाच्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनावर जो आघात झालेला आहे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी जे सर्वसामान्य निरपराध लोकांचा बळी जात आहे, या सर्व लोकांच्या हितासाठी एक नवीन धोरण करण्याचा माझा मानस आहे। तो मी लवकरच सरकारपुढे सादर करणार आहे। काल ज्या पद्धतीने संजय राऊतांनी एक आरोप केलेला आहे की शिवसेना पक्ष हा भारतात विलीन करावा तर मुख्यमंत्री करू, एकनाथ शिंदेबद्दल ते बोलले। अमित शहासोबत बोलताना ही सगळी चर्चा झाली असल्याचं त्यांनी दावा। नाही, ते काय स्वतःला मीडियामध्ये आपला प्रेझेन्स दाखवण्यासाठी आणि कुठलीही निवडणूक न लढता राज्यसभेतून आपला खासदारपद टिकवण्यासाठी ते स्वतःचं लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतः मीडियामध्ये समोर हजर राहून आपला प्रेझेन्स दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे कपोकल्पित स्टेटमेंट करत असतात। त्याला महाराष्ट्रात कोणीच गांभीर्याने घेत नाही। काल पुन्हा शिवसेनेचे म्हणजे दोन्ही शिवसेनेचे जे पदाधिकारी होते आमने सामने आले होते मुंबईमध्ये एका आनंद दिघेंच्या त्या पुतळ्याला हारार्पण करताना कितीतरी वाद झाला होता। कसं आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे की एकनाथजी शिंदे यांच्या कामामुळे महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनामध्ये, विशेष करून जे लोक उभाटात आहे अशा लोकांच्या मनामध्ये देखील ही गोष्ट आता लक्षात येत आहे की पक्षही कोणाची 7/12 विरासतमध्ये किंवा हे वारसांनी मिळत नाही, तर ती कर्तृत्वाने मिळते। आणि एकनाथजी शिंदे एक सामान्य कुटुंबातील माणूस, शिवसैनिक हे मुख्यमंत्री झाले, त्यांनी आपल्या कामाची छाप निर्माण केली। 2.5 वर्षाचे जर दोन्ही सरकारचा मागचे 5 वर्ष तसं पाहिलं तर दोन्ही मुख्यमंत्री शिवसेनेचे होते आणि एकनाथजी शिंदे हे कार्यकर्त्यांसाठी कसं काम केलं जातं ते त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग हे हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांकडे येत आहे आणि तो येत राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।